नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VK सक्सेस क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज आपण एक मजेशीर गोष्ट शिकूया, ते म्हणजे वर्तुळ। तुमच्या सभोवताली तुमच्या आसपास कुठल्या कुठल्या गोष्टी गोल असतात? उदाहरणार्थ चेंडू, घड्याळ, पुन्हा आईच्या हातातली बांगडी, या सगळ्या गोष्टी कशा असतात? गोल असतात। म्हणजे काय काय त्या सगळ्या गोष्टी आपल्याला वर्तुळाची आठवण करून देतात। वर्तुळ म्हणजे काय? वर्तुळाचे केंद्रबिंदू, त्याच्यापासून समान अंतरावर काढलेल्या आणि वेगवेगळ्या बिंदूंना जोडलेली आकृती जी असते त्याला काय म्हणतो आपण? वर्तुळ असं म्हणतो। वर्तुळ हे काय? वर्तुळाचे केंद्रबिंदू आहे, त्यालाच काय म्हणतात? सेंटर ऑफ सर्कल। वर्तुळापासून वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या काठापर्यंत काढलेली जी रेषा असते त्याला काय म्हणतात? वर्तुळाची त्रिज्या। वर्तुळाची त्रिज्या कशाला म्हणतात? वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या काठापर्यंत, हे काठ आहे, काढलेल्या रेषेला, वर्तुळाच्या काठापर्यंत काढलेल्या रेषेला काय म्हणतात? काय म्हणायचं? वर्तुळाची त्रिज्या। आता बघा, व्यास कशाला म्हणायचं? वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी आणि वर्तुळाच्या दोन्ही काठाला जोडणारी, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी आणि वर्तुळाच्या दोन्ही काठांना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणायचं? व्यास। त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? डायमीटर। वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी आणि वर्तुळाच्या दोन्ही काठाला जोडणारी रेषेला काय म्हणायचं? व्यास। वर्तुळाच्या त्रिज्याला काय म्हणतात? रेडियस ऑफ सर्कल। आणि व्यास ही त्रिज्येच्या दुप्पट असते। व्यास काय असते? त्रिज्येच्या दुप्पट असते। आणि त्रिज्या ही त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते। बघा, निम्म भाग इथून एवढं त्रिज्या दिसते ना। बघा, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून काढलेली वर्तुळाच्या काठाला जोडणारी रेषा, एका काठाला जोडणारी, बघा त्रिज्या झाली ना। आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी पण वर्तुळाच्या दोन्ही काठांना जोडणारी रेषेला काय म्हणतात? व्यास। आणि व्यासाला अजून एक काय म्हणतात? सर्वात मोठी। आता आधी आपण जीवा म्हणजे काय ते शिकू। त्याला आपण नाव देऊयात क। क आणि म। क आणि म ही वर्तुळाची त्रिज्या आहे। हे अ आणि हे ब वर्तुळाचं व्यास आहे। वर्तुळाच्या दोन काठांना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात? जीवा। वर्तुळाच्या दोन काठांना जोडणाऱ्या रेषेला जीवा म्हणतात। त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचे।
वर्तुळाच्या दोन काठांना जोडणाऱ्या रेषेला जीवा म्हणतात. आणि सगळ्यात मोठ्या जीवेला बघा, वर्तुळाच्या दोन काठांना जोडते ना व्यास, आणि सगळ्यात मोठ्या जीवेला काय म्हणतात? व्यास. बघा याला, वर्तुळाला एका बिंदूमध्ये स्पर्श करणाऱ्या रेषेला, वर्तुळाला एका बिंदूमध्ये स्पर्श करणाऱ्या रेषेला काय म्हणतात? स्पर्शिका. काय म्हणतात? वर्तुळाची स्पर्शिका. वर्तुळाला एका बिंदूमध्ये स्पर्श करणारे, मग एकाच बिंदूमध्ये स्पर्श केले ना, एकाच बिंदूमध्ये स्पर्श करणाऱ्या रेषेला काय म्हणतात? स्पर्शिका. आणि तिला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? टँजंट ऑफ सर्कल. टँजंट ऑफ सर्कल. लक्षात आलं ना तुम्हाला? वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाचे केंद्रबिंदू, वर्तुळाची जीवा, सगळ्यात मोठ्या जीवेला व्यास म्हणतात. त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते आणि व्यास ही त्रिज्येच्या दुप्पट असते. वर्तुळाला एका बिंदूमध्ये स्पर्श करणाऱ्या रेषेला काय म्हणतात? स्पर्शिका. आणि वर्तुळाच्या दोन काठांना आणि केंद्रबिंदूमधून जाणाऱ्या रेषेला काय म्हणतात? व्यास म्हणतात. आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी आणि वर्तुळाच्या एका काठाला जुळणारी रेषा जी असते, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून काढलेली आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या काठापर्यंत काढलेल्या रेषेला काय म्हणायचं? वर्तुळाची त्रिज्या. प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये द्यायचंय. जर 5 सेंटीमीटर ही वर्तुळाची त्रिज्या असेल, 5 सेंटीमीटर ही वर्तुळाची त्रिज्या असेल, तर त्या वर्तुळाची व्यास किती सेंटीमीटर असेल? त्या वर्तुळाची व्यास किती असेल? काय दिलं आपल्याला? वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची व्यास किती असेल ते मला याचं उत्तर कमेंट मध्ये द्यायचंय. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.